हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही चाललो आहे आज फिरायला. हो, आम्ही आज सगळे फार्म हाऊसला चाललो आहे आणि ह्या सगळ्यामध्ये म्हणजे सिद्धेशचे सगळे फ्रेंड्स आहेत, कॉलेजचे सगळे फ्रेंड्स आहेत. ते सगळे त्या कॉलेजचे सगळे फ्रेंड्स आणि त्यांच्या वाईफ, त्यांची पोरं, असे आम्ही सगळे फिरायला चाललो आहे फार्म हाऊसला. तर आम्ही फार्म हाऊसला पोचलो, गाडी पार्क केली आणि तिथून पुढे सगळे निघाले. सगळे आम्ही बॅगा गाडीतच ठेवल्या होत्या. म्हटलं आधी जाऊन चेक इन करूया. तिथे जाता जाता बाजूला बघितली, सुंदर बदकं होती, छान होती. त्यांचं चाललं होतं. आम्ही पुढे चाललो, आमची अर्धी मंडळी पुढे गेली होती, आम्ही पाठीमागून हळूहळू जात होतो. तिथे गेल्यानंतर आम्हाला कडाडून भूक लागली होती. पहिले आम्ही चेक इन केलं, रजिस्टर केलं आणि सगळे नाश्त्यावरती तुटून पडले. आम्ही थोडासा नाश्ता केला. नाश्ता करून झालो की त्यानंतर थोडेसे फोटोज काढले. फोटो काढून झाले की मग आम्ही रात्री रूममध्ये गेलो. रूममध्ये आम्ही बॅगा वगैरे आणल्या नव्हत्या. या बाजूच्या 2 रूम आमच्या होत्या, एक जेंट्सची रूम होती, एक लेडीजची रूम होती. रूममध्ये बॅगा ठेवून असंच आम्ही बाहेर फिरायला निघालो. पाठीमागच्या वॉटर पार्कमध्ये चाललो होतो. म्हटलं बघावं काय सुंदर. एक तर संध्याकाळ होती, त्यामुळं थंड हवा होती आणि पाणी असल्यामुळे थंड वातावरणसुद्धा होतं. पाऊस पडत होता, त्याच्यामुळे गरमी अजिबातच नव्हती. वॉटर पार्कसुद्धा चालू होतं, म्हणून म्हटलं जाऊन जरा बघावं. तिथे जाऊन मनस्वीला घेऊन गेलो होतो. गुड मॉर्निंग. तर वाजले सकाळचे 9:15. आम्ही सगळे 9:15 वाजता उठलो तर नव्हतो. आम्हाला पोरांनी येऊनच उठवलं की उठा म्हणून. ऑलरेडी 9:15 वाजलेलो. 10 वाजेपर्यंत त्यांनी नाश्त्याचा टायमिंग दिला होता. आणि रात्री अचानक असं झालं की आमच्यातले एक जण खूप आजारी पडलं. म्हणजे अचानक थंडी आणि खूप जास्त थंडी आणि ताप आला त्यांना. त्यामुळे त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. एक जण हॉस्पिटलमध्ये गेले, ते आल्यानंतर बरे झाले. पण त्या सगळ्या गडबडीमध्ये रात्री ना व्हिडिओ काढायला भेटली ना काय झालं. पण सकाळी 9:15 वाजले होते. आम्ही उठलो, फ्रेश झालो आणि नाश्ता करायला गेलो. नाश्त्यामध्ये होता मिसळपाव, पोहे आणि भुर्जीपाव. हे सगळं घेतलं, नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही गेलो पाठीमागे, म्हणजे वॉटर पार्कमध्ये. तर तिथे ऑलरेडी आमची मंडळी गेली होती. आम्ही थोडंसं लेट गेलो, तर मनस्वीला भरवायचं होतं म्हणून आम्ही जरा लेट गेलो. तर तिथं गेल्यानंतर बघितलं तर त्या लोकांचा डान्स ऑलरेडी चालू होता. मग आम्ही तिथं गेलो आणि त्याच्यानंतर मनस्वीला पाण्यात भिजवायचं नव्हतं, म्हणून मनस्वीला आम्ही लांबूनच आनंद देत होतो. तिच्याबरोबर कोणतरी एक राहावं म्हणून सिद्धेश तिच्याबरोबर होता. मी गेली होती भिजायला पण गेली होती. वॉटर पार्कमध्ये पण, पूलमध्ये सुद्धा गेली होती आणि अर्थात मी खूप एन्जॉय केलं. थोड्या वेळानंतर आम्ही ऑलरेडी आमच्या 2-3 छोटी मुलं होती, त्यांनी बॅग्स आणल्या होत्या, ज्या ट्यूब आणले होते. स्विमिंग पूलमध्ये ज्या ट्यूब होत्या त्या, मग त्यांची एक ट्यूब घेऊन मनस्वीला त्याच्यामध्ये बसवलं. वाटलं होतं ती थोडीशी घाबरेल, पण ती अजिबात घाबरली नाही. ती पण मस्त एन्जॉय करत होते. मग ती त्याच्यामध्ये खूप जास्त एन्जॉय करत होती. मग आम्हाला सुद्धा आवडलं. थोड्या वेळेस तिला त्याच्यामध्ये ठेवलं, कारण भीती वाटत होती पाण्याची ॲलर्जी झाली किंवा काय झालं. आणि इकडे मस्तपैकी आम्ही सगळ्याजणी डान्स करत होतो. खूप मजा आली.
पाठीमागे एक रिसॉर्टला लागूनच सुंदर नदी होती आणि तिथं थोडीशी जागा पण होती. म्हणजे त्यांनी तिथं पार्टी करण्यासाठी असं स्पेस बनवला होता. मग आम्ही तिकडे गेलो. सगळ्यांचं ऑलरेडी चालू होतं खूप थम्सअप अँड ऑल. तर आम्ही तिथे केक कटिंग केला, कारण आमच्यामध्येच एक छोटी मुलगी होती, तिचा बड्डे संडेला होता, पण तिला तिथे बड्डे सेलिब्रेट करायचा होता. सो आम्ही तिथे बड्डे सेलिब्रेट केला तिचा. आणि एक ह्यांच्या मित्रांपैकी एक जण दुबईला चालले होते. सो भेटण्याचं एक निमित्त हे सुद्धा होतं आणि ते केक कटिंग करण्याचं सुद्धा निमित्त होतं. सो आम्ही तिथे केक कटिंग केलं, सेलिब्रेट केलं, सगळ्यांनी केक खाल्ला, खूप मजा केली. आणि हा टेबलवर बसलेला छोटू एवढा मस्तीखोर आहे की बस विचारायलाच नको. त्याने अख्खं फार्म हाऊस एकाने गाजवलं होतं त्या 2 दिवशी. पाठीमागून आल्यानं भूक लागली, मग आम्ही जेवायला गेलो. जेवण झाल्यानंतर तिथे मी जाऊन डायरेक्ट रूममध्ये झोपली होती. बाकीचे लोक पूलमध्ये गेले होते. आणि त्यानंतर संध्याकाळ झाली, मग आम्ही उठलो, निघायची तयारी केली. आम्ही निघालो. गाड्या सगळ्या एका पाठोपाठ एक लागल्या होत्या. पहिल्या आम्ही गाड्या बाहेर काढल्या, नंतर हळूहळू एक जण बाहेर गेलो. वरती बाहेर गेटच्या बाहेर काढून आम्ही गेटच्या बाहेरच खूप वेळ थांबलो होतो, कारण त्यांना यांच्या फ्रेंड्सला गिफ्ट द्यायचे होते, कारण ते चालले होते दुबईला. सो त्यामुळे त्यांना त्यांच्या फ्रेंड्सला गिफ्ट द्यायचे होते. त्यांच्या कॉलेजच्या आठवणी ते सांगत होते. अर्थात त्याच्यामध्ये तर खूपच जास्त मजा आली. ते त्यांचे कॉलेजचे एक किस्से सांगत होते. काय खूप भारी वाटत होतं. त्यांनी कॉलेजमध्ये काय काय केलं, ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला खूपच छान वाटत होत्या. मग आम्ही तिथे फोटोज काढले आणि खूप मस्ती केली जाताना सुद्धा. निघेपर्यंत आम्हाला 6 वाजले होते. आणि जाता असं डिस्कशन चालू होतं की पुढे जाऊन जेवायला थांबायचं की नाही, बिकॉज सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही 1 तासात घरी पोहोचू. बट असं काही झालं नाही. रस्त्यात आम्हाला खूप जास्त ट्रॅफिक लागली आणि 8-8:30च्या दरम्यानच आम्ही जिथे जेवणार होतो त्या ठिकाणी पोहोचलो. आम्ही हॉटेलवर पोहोचल्यानंतर तिथे एक छान लहान मुलांना खेळण्यासाठी टॉयज होते. त्याच्यावरती मनस्वीला बसवलं आणि त्याच्यावरती तिला फिरवत होतो. ती अजून पूर्ण बसत नाही, त्याच्यामुळे तिला सपोर्ट व्हावा लागतो. अर्थात ती फक्त 7 महिन्याची आहे, त्याच्यामुळे ती पूर्ण अशी बसत नाही. तिला खूप एन्जॉय पण करत होती ती. बाजूलाच एक मस्त छोटं साईबाबांचं छोटंसं असं टेम्पल आहे, म्हणजे त्या हॉटेलनेच ते हे केलेलं आहे. तिथे पाया पडलो आणि आम्ही तिथे जेवून झाल्यानंतर तिथे निघालो. तिथून निघताना जेवताना ॲक्च्युली लहान मुलं एवढी त्रास देत होती की मला ते सुद्धा शूटिंग करायला नाही भेटलं. त्याच्यामुळे आजच्या पुरतं एवढंच. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू, बाय बाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की